कुंभी समाजोन्नति संघ मुंबई द्वारा एक भव्य रक्तदान शिविर का आयोजन मुंबई के बोरीवली पूर्व स्थित फूल पखारू गार्डन में किया गया। यह रक्तदान शिविर कुंभी समाजोन्नति संघ मुंबई के अध्यक्ष महेंद्र विट्ठल टिंगरे के 50वें जन्मदिन के अवसर पर आयोजित किया गया था। इस शिविर में 200 से अधिक रक्त एकत्र किए गए। कार्यक्रम में स्वास्थ्य शिविर भी लगाया गया। साथ ही इस अवसर पर दिव्यांगों को व्हील चेयर और बैसाखी भी वितरित की गई। कुंभी समाजोन्नति संघ मुंबई के अध्यक्ष महेंद्र टिंगरे ने कहा, रक्तदान केवल किया जा सकता है, इसे तैयार नहीं किया जा सकता। इसलिए युवाओं को उत्साह के साथ रक्तदान करना चाहिए। रक्तदान एक महान दान है। आपण मागे बघत असाल की जी संघटना आमची आहे याला 103 वर्ष पूर्ण झालेली संघटना आहे। कुंभी समाजोन्नति संघ शाखा तालुका म्हसळा याच्या विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या ठिकाणी 4 विभाग त्याचबरोबर युवक मंडळ, क्रीडा मंडळ आणि महिला मंडळाच्या सहयोगाने हा कार्यक्रम भव्य दिव्य रक्तदान शिबिर। माझं नाव महेंद्र विट्ठल टिंगरे, मी शाखेचा अध्यक्ष आहे आणि त्या 50व्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आमच्या संपूर्ण टीमने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। त्याचबरोबर आयुष्मान कार्ड जो आपल्या आरोग्यासाठी उपयोगी पडतो असं आयुष्मान कार्ड मोफत देण्यात आलेलं आहे। ते प्रत्येक रक्तदात्याला आपण एक बॅग मोफत देत आहोत। त्याचबरोबर बॉडी चेकअप आपण खाली जर पाहिलं असेल तर ते बॉडी चेकअप, आयुष्मान कार्ड आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपंग जे बांधव आहेत, ज्यांना हातपाय नाहीत किंवा त्यांना वॉकरची गरज आहे, त्यांना कुंड्यांची गरज आहे, त्यांना व्हीलचेअरची गरज आहे किंवा त्यांना कृत्रिम हातपायची गरज आहे, ज्यांना हातपाय नाहीत, त्यांची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी खाली आपण कुंभी चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत आपण त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। कितने लोगों का अब तक रक्तदान हो चुका है? अभी आत्तापर्यंत अंदाजे 200च्या वरच रक्तदाते या ठिकाणी उपस्थित राहून गेलेले आहेत। मला असं वाटतं अंदाजे 260 ते 270 रक्तदाते या ठिकाणी रक्त देतील अशी माझी अपेक्षा आहे।